शेतकरी बांधवांना आजची महत्त्वाची खुशखबर। पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजना दोन्ही हप्त्यांची तारीख आता जाहीर करण्यात आलेली आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, अनेक दिवसांपासून शेतकरी बांधव पीएम किसान तसेच नमो शेतकरी योजनेची वाट पाहत होते, परंतु ती प्रतीक्षा आता संपलेली आहे, कारण आज महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। चला तर पाहून घेऊया कोणता आहे तो निर्णय। अगदी 2 मिनिटांमध्ये जाणून घेऊया की नेमकं पैसे कधी व केव्हा येणार आहेत। तर बघा, काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। नमोचे 2,000 रुपये राज्य सरकार आणि पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये केंद्र सरकार असे मिळून हे 4,000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। सकाळपासूनच या 15 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये 4,000 रुपये जमा झाल्याचा संदेश येऊ लागलेला आहे। जर तुम्हाला अजून पैसे मिळाले नसतील तर आज रात्री 12 वाजेपर्यंत कधी ते तुमच्या खात्यावर जमा होऊ शकतात। तर शेतकरी बांधवांनो, यासाठी तुमचे बँक खाते सरकारने दिलेल्या यादीमध्ये असणे गरजेचे आहे। सरकारने यापूर्वी स्पष्ट केले होते की ज्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे त्यांना प्राधान्याने हे 4,000 रुपये मिळतील। त्यानुसार ज्या शेतकऱ्यांकडे हे रेशन कार्ड आहे त्यांच्या बँक खात्यात सकाळपासून 4,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर तुम्ही पाहू शकता की आज 15 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो व पीएम असे 4,000 रुपये जमा होऊ लागलेले आहे। चला तर मग पाहूया नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होत आहे। नमो शेतकरी सन्मान निधीचा 7वा हप्ता आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 20वा हप्ता अखेर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर गेल्या आठवड्यातच 4,000 रुपये येणार होते, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रदेश दौऱ्यामुळे ही प्रक्रिया थोडी लांबली। मात्र आज सकाळपासून महत्त्वाच्या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होऊ लागलेले आहे। शेतकऱ्यांना या पैशासाठी बरीच वाट पाहावी लागली, पण आज अखेर त्यांना दिलासा मिळाला आहे। तर शेतकरी बांधवांनो, जर तुमचे आधार कार्ड बँक खात्याला जोडलेले असेल तर आज रात्री 12 वाजेपर्यंत नमो तसेच पीएम किसान असं एकूण 4,000 रुपये तुमच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आज कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये हे पैसे सोडण्यात आले आहे त्या 15 जिल्ह्याची यादी आता सरकारने जाहीर देखील केलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, एक गोष्ट लक्षामध्ये घ्या, पीएम किसानचा मागील 19वा हप्ता अनेक बँकांमध्ये जमा झाला नव्हता। याचे कारण काही बँकांकडे स्वतःचा IFSC कोड नसतो हे होते, त्यामुळे त्यावेळी पैसे अडकून पडले होते। ही अडचण टाळण्यासाठी सरकारने आता फक्त 10 निवडक बँकांमध्ये पैसे जमा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर मग त्या कोणत्या बँका आहेत हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे। आपल्या राज्यात 36 जिल्हे असतील तर सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी पैसे वाटप करण्यास काही अडचणी येऊ लागलेल्या आहे। आज केवळ 15 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्यात आले आहे, उर्वरित जिल्ह्यांना पुढील आठवड्यामध्ये पैसे मिळतील। तर शेतकरी बांधवांनो, कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या बँकांमध्ये आज पैसे जमा झाले आहेत हे तुम्हाला समजलेच, पण त्याआधी कोणाला हा हप्ता मिळणार नाही याचीही सरकारने यादी जाहीर केली गेली आहे। सरकारने पीएम किसान तसेच नमो शेतकरी योजनेतून राज्यातील सुमारे 60,000 शेतकऱ्यांना अपात्र ठरवले गेले आहे, वगळले आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, याचे कारण असे आहे की 2024 मध्ये या वर्षात अनेक शेतकऱ्यांची मुले पोलीस दलात, सैन्यात, मिलिटरीमध्ये किंवा महानगरपालिकेमध्ये सरकारी नोकरीला लागलेली आहे। अशा शेतकऱ्यांना आता सरकारने योजनेतून बाहेर काढण्यास सुरुवात केली गेली आहे, त्यामुळे त्यांना आज हप्ता मिळणार नाही। दुसरी महत्त्वाची अट सरकारने शेतकऱ्यांना लागू केली आहे ती म्हणजे की शेतकरी बांधवांनो, उत्पन्न तपासणे। जर पगार हप्ता जमा होण्यात उशीर झाला आहे, परंतु तुमचे उत्पन्न देखील तपासले जाणार आहे। आता याचे कारण म्हणजे सरकारने सर्व शेतकऱ्यांचे उत्पन्न तपासणे सुरू केली गेली आहे। यात तुमच्या 7/12 उत्तरावरील माहिती आणि वार्षिक उत्पन्न तपासले गेले आहे। त्यानुसार शेतकऱ्याला अपात्र ठरवण्यात घोषित करण्यात येत आहे। जर तुमचे वार्षिक उत्पन्न 5 लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला हा
हप्ता दिला जाणार नाही। आज तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार नाही, कारण तुमचे उत्पन्न 5 लाखांपेक्षा जास्त आहे। त्यानंतर 7-12 उताराची तपासणी सरकारने सुरू केली गेली आहे। त्यात जर तुमची जमीन 7 एकरपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला सरकारच्या माध्यमातून हा हप्ता देण्यात येणार नाही। केवळ याच 10 बँकांमध्ये पैसे जमा करण्यात आले आहेत, कारण इतर बँकांकडे स्वतःचा IFSC कोड नसल्याने पैसे अडकू राहिले आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर वेळेवर पैसे पोहोचत नाही। याच विचाराने फक्त 10 बँकांची निवड करण्यात आलेली आहे। तर मग आता बघा कोणत्या आहेत त्या 10 बँका आणि केवळ 15 जिल्ह्यामध्ये सरकारने पैसे जमा केले गेले आहेत। त्यामुळे तुमचा जिल्हा यादीमध्ये आहे का हे नक्की तपासा। तर मग शेतकरी बांधवांनो, तुमचे आधार कार्ड बँक खात्याला जोडलेले असेल आणि तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर आता लक्षपूर्वक पाहिले पाहिजे की नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या बँकांमध्ये सरकारने हे पैसे सोडले आहे। कालच मंत्रिमंडळाची बैठक झाली होती। त्या बैठकीमध्ये स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमोचा व PM किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता असे एकूण 4,000 रुपये एकत्र सोडण्याचा निर्णय घेतला गेला आहे। त्यानुसार बँकांनाही आदेश दिले गेले आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, कालपासून अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होऊ लागले आहे। तर शेतकरी मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येऊ लागले आहेत आणि कोणत्या बँकांमध्ये पैसे जमा झाले आहेत हे पाहणे महत्त्वाचे आहे। आता बघा, यापुढील मुद्दा असा आहे की ज्यांच्या घरात एक व्यक्ती सोडून एकापेक्षा जास्त व्यक्ती PM किसान तसेच नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांना आज हप्ता मिळणार नाही, अशी देखील महत्त्वाची अट ठेवण्यात आलेली आहे। याचे कारण असे आहे की सरकारने तपासणी केली असता असे निदर्शनास आले आहे की काही घरांमध्ये 3 ते 4 व्यक्ती PM किसान तसेच नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहे। परंतु सरकारचे म्हणणे आहे की ही योजना गोरगरीब शेतकरी बांधवांसाठीच आहे। आता घरातील फक्त एकच व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतो। परंतु अनेकांनी असे केले आहे की वडिलांच्या नावावर 2 एकर जमीन आहे आणि मुलाच्या नावावर प्रत्येक 2 एकर जमीन आहे। त्यामुळे त्यांच्या घरातील 3-4 जण हप्ता घेऊ लागले आहे। असे जेव्हा सरकारच्या लक्षामध्ये आले तेव्हा सरकारने नवीन नियमावली जाहीर केली गेली आहे। तर जे काय नवीन नियमावली जाहीर केली आहे त्या नियमावलीनुसार असे या ठिकाणी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। सर्व शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार नाही, फक्त निवडक शेतकऱ्यांनाच हा हप्ता दिला जाईल असे सरकारने स्पष्ट केले गेले आहे। तुम्हाला माहीत आहेच की नमोचा आणि PMचा हप्ता दर 4 महिन्यांनी येतो। तर मग आता मागील हप्ता येऊन बरोबर 4 महिने पूर्ण झाले आहे। त्यामुळे सकाळपासून अनेक बँकांमध्ये हे पैसे जमा होऊ लागले आहे। आता आपण पाहूया कोणत्या बँकेमध्ये हे पैसे जमा होऊ लागले आहे। सरकारने सांगितलेल्या 10 बँका कोणत्या आहेत आणि त्यानंतर कोणतरी 15 जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होत आहेत। सर्वात आधी बँक कोणती आहे ते तुम्ही बघा। आता बघा, या ठिकाणी पहिली बँक आहे ती म्हणजे HDFC बँक। जर तुमचे खाते HDFC बँकमध्ये असेल आणि ते आधार कार्डला जोडलेले असेल तर तुम्हाला हे पैसे सरकारच्या माध्यमातून मिळू लागले आहे। त्यानंतर पुढची बँक आहे ती म्हणजे की ICICI बँक। या बँकेतही शेतकऱ्यांना पैसे जमा होऊ लागले आहेत। त्यानंतरची बँक आहे कोटक महिंद्रा बँक। या बँकेतही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ लागले आहे। नंतरची बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र। जवळपास सर्वाधिक शेतकऱ्यांनी या बँकेत खाते उघडले आहे। त्यामुळे तुम्हाला नमोचे 2,000 आणि PMचे 2,000 असे एकूण 4,000 रुपये मिळू लागलेले आहे। त्यानंतरची पुढची बँक आहे ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया। ही एक सरकारी बँक असून जवळपास 90% शेतकऱ्यांनी यात खाते उघडले आहे। तुमचे खाते यात असल्यास सरकारच्या माध्यमातून पैसे जमा होत आहे। त्यानंतरची बँक आहे पोस्ट ऑफिस बँक। बघा, पोस्टातही अनेक शेतकऱ्यांनी खाते उघडले आहे, त्यांना देखील या ठिकाणी पैसे मिळू लागलेले आहे। त्यानंतरची पुढची बँक आहे ती म्हणजे की बँक ऑफ इंडिया। ही देखील एक सरकारी बँक असल्याने यातही सरकारच्या माध्यमातून आता पैसे जमा होऊ लागले आहे। आता पाहूया आपण जिल्ह्यांची यादी, ज्या जिल्ह्यामध्ये सरकारने पैसे जमा करण्याचे आदेश या ठिकाणी दिलेले आहे। तर यातील पहिलाच जिल्हा आहे तो म्हणजे की वाशिम जिल्हा। जर तुम्ही वाशिम जिल्ह्यातील शेतकरी असाल आणि आधार कार्डला बँक खाते
सोडलेले असेल तर तुम्हाला बँकेत आता पैसे जमा होऊ लागले आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे की नंदुरबार जिल्हा. हा शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथेही लवकरच तुम्हाला 4,000 रुपये जमा होत आहे. तर मग त्यानंतरचे जिल्हे आहेत धुळे, पालघर, ठाणे, जालना, बीड, बुलढाणा, नांदेड, अकोला, परभणी, यवतमाळ. यादीत धुळे जिल्ह्याचे नाव दोनदा आले आहे. बघा, या सर्व जिल्ह्यांमध्ये सरकारच्या माध्यमातून लवकर पैसे सोडण्यात आलेले आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, आता यांना सर्वात आधी पैसे मिळण्याचे कारण म्हणजे हे शेतकरी बहुल जिल्हे म्हणून ओळखले जातात. आता बघा, तुम्हाला पैसे तर मिळणारच आहे, पण त्याआधी तुम्ही तुमचे आधार कार्ड बँक खात्याला लिंक केले असणे गरजेचे आहे. हे तपासा, कारण आता इथून पुढे तुम्हाला बँकेच्या खात्यात 4,000 रुपये जमा होतील. मागचा हप्ता देऊन 4 महिने पूर्ण झालेले आहे. बघा, तर शेतकरी बांधवांनो, त्यामुळे आता PM किसानचा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता असे 4,000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होऊ लागलेले आहे. त्यामुळे तुम्हाला आपले आधार कार्ड बँक खात्याशी जोडून घ्यायचे आहे. पर शेतकरी बांधवांनो, ही सर्वात महत्त्वाची बातमी आहे. तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला ज्या ज्या आता महत्त्वाच्या सूचना मिळालेल्या आहे त्या सूचनानुसार तुम्ही जर काम केले, तुम्ही जर त्या गोष्टी पूर्ण केल्या तर तुम्हाला देखील 4,000 रुपये मिळणार. तर शेतकरी बांधवांनो, कसल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका. कोणत्याही प्रकारचे 5,000 रुपये किंवा 6,000 रुपये असे मिळणार नाही. फक्त 4,000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार, अशी महत्त्वाची माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. तर शेतकरी बांधवांनो, ही होती आजची महत्त्वाची माहिती. धन्यवाद.